मन मंदिरा गजर भक्तीचा. मी ब्रह्म आहे हे सुद्धा वृत्तीने स्वीकारलेलं आहे. जीवाला गुरु सांगतात ते तत्व तू आहेस, ते तत्व तू आहेस, तेव्हा त्या वृत्तीने स्वीकारलं की हो ते तत्व मी आहे, म्हणजे मी अहम ब्रह्मास्मी आहे. म्हणून ते सुद्धा वृत्ती ज्ञानातच मोडतं. म्हणून ब्रह्मास्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे जाण. तुका म्हणे अहम ब्रह्म. पुढचं बघा, आड येवो निधी भ्रम. बोलणं कळलं का? यांचं ते परिपूर्णतेचं ज्ञान ते संतांनी भ्रम ठरवलं, कारण ते शेवटी वृत्ती ज्ञान आहे. आणि मग काय पलट झाला? मी योद्धा आहे, माझ्यासमोर कोण टिकू शकत नाही. काय देवा काय सांगतोस? आपल्या पूर्वजांना मारू का? काय कळतं का नाही तुला? आणि कळल्यानंतर म्हणतो आज्ञा तुझी वाचो ज्ञान नाही प्रभू. तू म्हणशील ते, तू म्हणशील ते. आता नीट लक्षात घ्या किती फरक घडला वृत्तीमध्ये. आता कोण आहे? मी तुझा दास आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानच देव, ज्ञानदेवा घर चिदानंदी. कुठे आहेत ज्ञानदेव? कुठे राहतात? चिदानंद पदामध्ये रममाण आहेत. म्हणे निवृत्तीदासू अवधारी. म्हणे निवृत्तीदासू असं जरी असलं तरी वृत्तीने स्वीकारलं एवढा मोठा मी नाही आहे, माझ्या गुरुच्या कृपेने मी घडलो. म्हणून मी कोण आहे? निवृत्तीदासू. हे सगळं वृत्तीने स्वीकारलेलं आहे. आणि ते बदलू शकतं. माझं म्हणणं कळलं का? किती बदल झाला? मी लहान आहे, मी बाळ आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे. काय वडील म्हणाले काय करतोस, कुठे फिरतोस? आता तरुणपणात नाही करायचं, ते केव्हा करायचं? काय नाही, हे वयच आहे, मग पुष्टी द्यायला आतून असताच. अहो जाऊ द्या की, तुमचं लहानपण आठवा ना जरा. काय बिघडलं? खेळलं तर खेळलं की, एवढं काय आहे त्यात? कळलं का? हां, म्हणजे काही थोडंसं प्रमाण बाहेर केलं तर ते तारुण्यामध्ये चालतं, असं हे गणित आहे. हे वृत्तीने स्वीकारलं. माझं वय झालं आहे, वृत्तीने स्वीकारलं. मी वृद्ध आहे, हे वृत्तीने स्वीकारलं. तुम्ही म्हणाल तुम्ही काय स्वीकारलं आहे? मी म्हातारा आहे म्हणून स्वीकारलं ना, मी वयोवृद्ध आहे म्हणून स्वीकारलं आहे. म्हातारा कसं म्हणू? अजून जर प्रवचनं करतो आहे नाही, म्हातारा कसा म्हणू? हां, वयोवृद्ध आहे, वय 83चं आहे, भरपूर वय आहे, वयोवृद्ध आहे. पण म्हातारा आवाज कापतोय? बिलकुल नाही, बिलकुल नाही. ऐकायला कमी येत आहे? बिलकुल नाही. काय आहे? वयोवृद्ध आहे. म्हातारा जर स्वीकारला असतो देवाचे दारे उभा, तुम्ही बोलवलंच नसते ऐकायला. मला बोलवलं असतं काय? काल मला कळलं एवढा दंगा असून सुद्धा बरीचशी मंडळी येऊन गेली, धन्यवाद तुम्हाला. पण यांच्याकडून निरोप आला आणि माझ्याही घराच्या खाली मोटरसायकली लावल्या होत्या. कोथरूड रोड आमचा आज गाजतंय सगळ्या पेपरमध्ये. काय तो चांदणी चौक, तिथून सगळे रोड बंदच. येणं शक्य नव्हतं. मी सांगितलं, मानेकराचा फोन आला, अशोकराव म्हणतायत बाबा महाराज रिस्क घेऊ नका. म्हटलं मान्य आहे, मला काय, मी फेटा बांधून तयार आहे, मी फेटा बांधून तयार आहे, तुम्ही बघा. बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे काल इथे मंडळी आली होती, कार्यक्रम चालू आहे का बघायला. काय असं आहे, जास्ती बोलत नाही, मॉब सायकॉलॉजी निराळी आहे. ते तुमचं प्रवचन बघत नाही, ते तुमचं कीर्तन बघत नाही, ते तुमचं गाणं बघत नाही, काय चाललं आहे ते बघत नाही. त्यांच्या म्हणण्यासारखं घडणं एवढं महत्त्वाचं असतं. आणि बरोबर आहे, त्यांचे काही सिद्धांत असतात, त्यांना काही करून घ्यायचं असतं, तेव्हा ते अट्ठास करतातच. इथेच विषय सोडून देऊ. म्हणून एवढं जरी होतलं तरी पण काल तुम्ही आला, माणसं म्हणाली बरंच मंडळी येऊन गेली, बरं झालं, आनंदाची गोष्ट आहे बरं का. तुम्ही आला आणि मी आला नव्हतो असं वाटतं का तुम्हाला?
अहो 7 ते 8 मी तुमच्याजवळच होतो. काय तुम्ही आला आणि मी आलो नाही असं कसं होईल? तुम्ही आला मी आलो, मला तर ते चालूच होतं. अरे 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 37 वर्षात घडलं नाही ते आज घडलं. आतला म्हणला जे घडलं नाही तेच घडत असतं ना. हां ते हे कळलं नाही का तुला बाबा महाराज? रिमोट कंट्रोल सांगतोयस ना, रिमोट कंट्रोल सांगतोयस ना, तू सांगतोस ना 37 वर्षात एकही खाडा नाही. चल तुला करून दाखवलं, एक खाडा तरी झाला. एक खाडा तरी, आता पुन्हा म्हणणार नाहीस एक खाडा झाला नाही, पण मी त्याला सांगेन खाडा कर, नाही तर मी खडा होतो. आता खाडा का करायचा हे तुझा उद्देश काय असेल तर तुझा उद्देश असेल, पण आम्ही काही मागे सरलेलो नव्हतो. आमचे श्रोतेही पक्के आणि आम्हीही पक्के. असे जे पक्के आहेत ना ते वयोवृद्ध. आणि बघितलं आता कसे काय म्हातारड. म्हणून नीट लक्षात घ्या, इथे जो कौतुकाचा विषय चालला आहे लढीवाळपणा आहे पुढच्या भागामध्ये त्या ज्ञानाबद्दल. पण ते ज्ञान कसं आहे? ज्ञानच देव याच्याबद्दल सांगताना म्हणतात तुझ्या हृदयामध्येच मी आहे. बरं का, फार सुंदर विषय आहे बघा. एरवी हां अर्जुनपण न घेता मी ऐसे जे उठतसे पंडसुता ते तयाचे रूप. तर थोडंसं अवघड सांगणार आहे बरं का. येणेप्रमाणे ज्ञानोबारायांनी देव दाखवला आहे. ज्या ठिकाणी मीपणाला स्फुरत आहे, जेथे मीपणाला अनुभवून आहे व त्या अनुभवातच प्रतितीस मीलाच पडत आहे. मी पटवून घेत आहे. पटवून देणे हे व्यवहार जेथे सतत सुरू आहेत ते त्या मीचे रूप. अवघड आहे बघा. आता समजून सांगतो, ओवीस आहे. अर्जुनपण न घेता मी ऐसे उठतसे पंडस होता. आता बघा, एक तुमच्यामध्ये मी ध्वनी चालू आहे. तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे. एक मी अर्जुनपण न घेता, बघा तो मी असा आहे की त्या मी म्हणत असताना मी कोण आहे विसरलेलं असतं. फक्त मी. त्या मीला मी बाबा महाराज आहे का, मी प्रवचनकार आहे का, मी कीर्तनकार आहे, हे काहीही नाही. मी अर्जुनपण न घेता, तसं अर्जुनपण बाजूला सांगरून असं जे मी उठतोय तो मी आहे. आणि दुसरा मी असा आहे, मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता, मी विषय भोगता, ऐसी जे का देहात्मता दृढबद्धता ये नाव. दुसरा मी कळला. मी कोण आहे? ब्राह्मण आहे. मी कोण आहे? क्षत्रिय आहे. मी कोण आहे? डॉक्टर आहे. मी कोण आहे? वकील आहे. काय झालं? कळलं का आता वृत्तीज्ञान कसं आलं ते? मीच अर्जुनपण न घेता मी ऐसे जे उठत असे पंडस होता ते तयाचे माझे पण रूप. मी सतत उठतोय बघा. तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला कळत नाही, पण उठल्याशिवाय राहत नाही. त्या मीशी हा मी जेव्हा एकरूप होतो तिथेच देवाचं द्वार आहे. काय म्हटलं मी? बाह्यांगाचा मी जेव्हा अंतर्मनातला जो मी आहे त्याच्याशी एकरूप होतो, मीशी मीच मिलन होतं, तिथेच द्वार आहे. कोणाचं? देवाचं. कुठून कुठे विषय आलो? काय म्हटलं मी? मीपणाला स्फुरत आहे. मीपणाला स्फुरत आहे. मीपणा ज्या अर्थी उठतोय त्या अर्थी त्या मीपणाला स्फुरणारा कोणतरी आहे. काय विषय चालला आहे? म्हणून जरा सोपं सांगून पुन्हा नीट लाईनीवर येऊ आपण. काय विषय आहे? कारण हे ज्ञानेश्वरी आहे. इथे हरिपाठ सांगण्याच्या अगोदर अर्जुनपण न घेता सर्वभूतांच्या अंतरी हृदय मांबरी चिद्वृत्तीच्या सहस्त्र करी उदयाला असे जो. चिद्वृत्तीच्या अशा सहस्त्र रूपाने, सहस्त्र जीव रूपाने असा प्रकट होत असतो तोच.
तोच. सहस्त्र किरण आहेत सूर्याची, पण किरण आणि सूर्य भिन्न नाही, तसं जीव आणि परमात्मा भिन्न नाही. किरण का म्हणायचं? त्याचं स्फुरण. पण स्फुरण आणि तो हा भिन्न नाही, तो दोन्ही एकच आहेत. हे थोडंसं अवघड जाईल, पण आता ऐकून घ्या ना, ऐकायला काय हरकत आहे. सगळंच कळलं पाहिजे असं कुठेतरी ठरलं आहे? काही कळावं काही न कळावं. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, मी त्याचे परत आहे, मी पटवून घेत आहे. पटणे, पटवून देणे हे व्यवहार जे ते सतत चालू आहेत, त्या मीचे ठिकाणी परमात्मा पटणं आणि न पटणं हे व्यवहार कुठेतरी चालू आहेत ना, पटणं आणि न पटणं. काही माझं बोलणं तुम्हाला पटतं, आता पटण्याचं ठिकाण निराळं, आणि काही माझं बोलणं तुम्हाला पटत नाही, ते न पटण्याचं ठिकाण निराळं का? बरं, अजून सोपं करून सांगू. बासुंदी खाण्याचं तोंड निराळं का आणि खरडा खाण्याचं तोंड निराळं का? ज्या तोंडाने बासुंदी खाता, ज्या तोंडाने भाजी खाता, बरं का, अहो त्याच तोंडाने तुम्ही जिलेबी खाताय, भाजी खाताय, लोणचंही खाताय, मिरचीही खाताय, नको तेही खाताय. नाही का? नको तेही खाताय. हां, कुठे कळतं आहे? अहो जे आपलं अन्न नाही ते आपण खाऊच नाही. आलं का लक्षात? तुम्ही हे जे खाता ना, ते वाघाकरता सिंहाकरता निर्माण केलेलं देवाने अन्न आहे. वाघाचं सिंहाचं अन्न खाल्ल्यावर तुमची उडती तरी सात्विक राहील का? तुम्ही तामसीच व्हाल. हां, घोड्याचं, गाईचं, रेड्याचं, ते रेड्यासुद्धा मासाला तोंड लावत नाही. पण आता आखाडी चालू आहे ना. आता श्रावण काही लोकांना कसा जायचा, आता कोणी पाळतही नाही, उलट आखाडीच्या रूपाने जास्ती खातात आणि पुन्हा सुरुवात करतात. ते काय संपलं का? ते अगदी महिनाभर आता खायचंच नाही. कसं काय व्हायचं काय ग? कसे दिवस यायचे, जणू काही मरतंय दारात, तिरडी बांधली आहे त्याची. किती अवघड गणित आहे हो काय. अहो जे वाघाकरता निर्माण केलं आहे, सिंहाकरता निर्माण केलं, कोल्याकरता निर्माण केलं आहे, त्याचं अन्न तुम्ही खाताच कसं? तुमच्याकरता नाही आहे ते. घोड्याला कळतं, गवत आहे, बरोबर आहे ना? तुम्ही गंमत बघितली का? कडबा खालचा गाई म्हशी घोडा खातो, वरची कणसं आपण खातो. कॉम्बिनेशन दोन्हीमध्ये एकच आहे. याचा विचार केला का तुम्ही? ह्या व्हेजिटेरियन जनावरांचं ना आपलं अन्न एकच आहे, फक्त वरचं कणीस आपण खातो, खालचं ते खातात. बाजरीचं वणी कणीस, खालचं सरवाड ते खातात. बरोबर आहे ना? काय चुकलं काय? वाघाचे दात सुळे असतात, इथे कोणालाही सुळे नाहीत. ज्यांना सुळे आहेत ते नॉन व्हेजिटेरियन, आणि ज्यांना सुळे नाहीत ते व्हेजिटेरियन. घोड्याला सुळे आहेत काय? अशा आहेत का इथे? नखं आहेत अशी? गाईला नखं आहेत? नाही. खूर आहेत, तुम्हालाही खूर आहेत, फाडून खायचं नाही कोणाला तुम्हाला. तर बारकाईने विचार करून बघा की तुम्ही कुठच्या कॅटेगरीमध्ये बसता. जनावराला कळतं पण आपल्याला कळत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.